आपण गेल्या 30 वर्षापासून सामाजिक, राजकीय, शैक्षणिक क्षेत्रामध्ये कार्य करत आहात. आज तुम्हाला असं का वाटलं की राजकारणात येऊन आपल्याला अनेक काही कामं करता येतील आणि आपण राजकारणात का उतरला? सर्वात प्रथम सर्वांचे आभार मानतो. मी जॉन फिलिप 2025 नगर परिषद इलेक्शनमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गट यांच्यातर्फे 10ब मध्ये उमेदवार म्हणून आहे. तर आपण सांगितल्याप्रमाणे जे मी मागील 30 वर्षापासून या क्षेत्रात आहे ते असे की मी सर्वात प्रथम रक्तदान शिबिराचं आयोजन जे सद्भावना ग्रुपतर्फे इतके मागील 25-30 वर्षापासून करत आहे या दौंड शहरामध्ये. आणि त्याबरोबर देखील त्याच्याबरोबर मी इतर छोटे छोटे जे सामाजिक कार्य आहे ते कायम आपल्या भागात आणि इतरही ठिकाणी करत आलो या आपल्या सद्भावना सामाजिक सेवा प्रतिष्ठानच्या अंडर. आणि तसेच सद्भावना सामाजिक प्रतिष्ठान एक माझे रिक्षा संघटना देखील या शहरात आहे. आणि सद्भावना सामाजिक प्रतिष्ठानतर्फे माझी एक ॲम्ब्युलन्ससुद्धा आहे जी ना नफा ना तोटा या तत्वावर मी मागील कित्येक वर्षापासून या शहरात राबवत आहे. तर सांगण्याचं तात्पर्य असं की आपण सांगितल्याप्रमाणे की काय मला या राजकारणात येऊशी वाटलं. तर सर मी मागील इतक्या वर्षापासून जे 25-30 वर्षापासून सामाजिक क्षेत्रात काम करीत असताना मी महत्त्वाचं काम म्हणजे माझं या संस्थेद्वारे जे आहे ते रक्तदान शिबिराचं काम मागील 27 वर्षापासून मी ते शिबिर आयोजित करत आहे. महात्मा गांधी जयंती 2 ऑक्टोबर महात्मा गांधी जयंती तसेच लाल बहादूर शास्त्री जयंतीनिमित्त मी सातत्याने भरवत आलो आहोत. आणि तसेच ज्यांना म्हणजे ज्यांना रक्ताची गरज लागते त्यांना मी गोरगरिबांना आणि इतरांनाही ते वेळोवेळी मी पुरवण्याचा प्रयत्न केला. पण हे करीत असताना कुठंतरी अजून सामाजिक कार्य जे आहे जे आपल्या भागातील म्हणा किंवा दौंड शहरातील म्हणा प्रथमतः म्हणजे माझ्या भागातील जे परिसर आहे त्यामध्ये जे डेव्हलपमेंट झालेलं नाही कित्येक वर्षापासून जे बघत आलो मी पाहत आलो लहानपणापासून ते लोकांच्या ज्या प्राथमिक समस्या आहेत त्या गटारीच्या असतील, नळाच्या असतील, पिण्याच्या पाण्याच्या असतील, ड्रेनेज सिस्टम असेल, रस्त्याचे असतील व इतर छोट्या छोट्या ज्या गरजा आहेत ज्या अडचणी सर्वसामान्य लोकांना स्पेशली ज्या महिला वर्गांना येतो त्यासाठी जो वर्षानुवर्ष पाहत असलेला जो प्रॉब्लेम आहे तो कुठेतरी सोडवण्याकरिता आणि एक चांगलं ध्येय घेऊन त्या छोट्या छोट्या ज्या माझ्या भगिनी असतील त्यांना याद्वारे काहीतरी माझ्याकडून योग्य असं काम ठोस काम माझ्याकडून व्हावे आणि एक चांगलं विजन घेऊन मी या शहरामध्ये या भागामध्ये या माझ्या वॉर्डमध्ये मी घेऊन जात आहे. म्हणून मी आज या 2025च्या नगरपालिका निवडणुकीमध्ये मी उमेदवारी भरलेली आहे. अजून एक प्रश्न आहे सर आपल्याला. आपण प्रचारामध्ये आघाडी घेतली आहे असं पूर्ण दिसत आहे. हो. आता तुम्ही मतदारापर्यंत पोहोचताय, जाताय, त्यांची भेट घेताय. सध्याच्या मतदारांची सध्या तुम्हाला कसा पाठिंबा मिळत आहे आणि त्यांच्या अडचणी काय? मी माझ्या भागातील 10 नंबर वॉर्ड प्रभाग म्हणजे 10 नंबर वॉर्ड म्हणजे जो 2 वॉर्डचा एक प्रभाग आहे 10 नंबर प्रभाग. त्यामध्ये फिरत असताना मी जेव्हा माझी उमेदवारी घोषित केली तर कित्येक लोकांना तो आनंद झाला. कारण ते मला पाहत आहेत की कित्येक वर्षापासून मी सामाजिक कार्यात सामाजिक क्षेत्रात मी काम करत आलो आहे. लोकांच्या अडचणी असतील त्यांना ॲम्ब्युलन्स सेवासाठी ॲम्ब्युलन्स तर काय त्याला वेळ काळ नाही. रात्रीचे 2, 3, 1 कधी पण ते ॲम्ब्युलन्स लागते त्यावेळेस त्या गरजेनुसार मी त्यांना अवेलेबल करून दिले. रक्ताचा तुटवडा रक्त जेव्हा लागतो तेव्हा त्यांना ते रक्त अवेलेबल करून दिले ना. कधी कधी गरीब असतील त्यांना रक्त फ्री ऑफ कॉस्ट त्यांना देण्याचा प्रयत्न केला. तर ह्या सगळ्या गोष्टी करत असताना जेव्हा माझी उमेदवारी घोषित झाली की लोकांना इतका आनंद झाला
की ज्या लोकांना माहिती आहे की मी हे कार्य करत जर नगरसेवक नसताना देखील मी हे कार्य करत आलो आजपर्यंत. तर ज्यावेळेस माझी उमेदवारी घोषित करण्यात आली, खूप लोक खुश झाले. खूप लोकांना वाटले की एक नवीन उमेद आणि एक नवीन चेहरा, एक नवीन व्यक्ती जो या आपल्या भागासाठी जो नगरसेवक होऊन कार्यरत म्हणजे चांगल्या प्रकारे काम करू शकतो, अशी त्यांना एक भावना त्यांच्या मनात आली, सर्वसामान्य माणसाच्या मनात. त्यामुळं लोकांच्या भावना इतक्या चांगल्या होत्या की ते बघून म्हणजे खूप बरं वाटलं की लोकांना वाटलं की माझ्यासारख्या व्यक्तींनी पुढे येऊन या राजकारणात येऊन जे माझं कार्य जे चालू आहे, जे सामाजिक कार्य चालू आहे, त्याला अजून पुढे नेण्यासाठी मला ह्या नगरपालिकेच्या इलेक्शनमध्ये निवडून आल्यानंतर नगरसेवक होऊन त्यानंतर त्यांच्या छोट्या मोठ्या अडचणी आहेत, पाण्याच्या जसं सांगितल्याप्रमाणे ड्रेनेज सिस्टम असेल, पाणी असेल, रोड लाईट्स वगैरे असतील, ज्या छोट्या छोट्या गरजा आहेत त्या सुद्धा आजपर्यंत व्यवस्थित मिळाल्या नाही, त्या पूर्ण करू शकल्या नाही. त्यामुळं त्यांना माझ्याकडून त्या अपेक्षा आहे की मी त्या सगळ्या गरजा त्यांच्या पूर्ण करू शकतो आणि मी नक्कीच या सगळ्या गोष्टींकडे मी पॉझिटिव्हली बघून आणि लोकांचा जो सपोर्ट आहे तो पाहून मी आज या नगरपालिकेच्या इलेक्शनसाठी आज उभा आहे. सर, जो आज तुमचा प्रतिस्पर्धी उमेदवार जो आहे, तो उमेदवार त्याच्या घरामध्ये गेल्या 40 ते 50 वर्षापासून सत्ता आहे. आज इतका मोठा धनदानगा आणि प्रतिष्ठित आणि जगात राजकारण आहे असा उमेदवार तुमच्या विरोधात आहे. आज तुम्ही अशा यांचं मोठं आव्हान कसं पेलणार? आता आव्हान पेलण्याकरता मी तर खूप छोटा माणूस आहे. मी म्हणजे त्यांची बरोबरी करू शकत नाही. मी तुम्ही म्हटल्याप्रमाणे ते फार मोठे लोक आहेत, पण त्यांच्यासमोर मी आव्हान म्हणजे जे सर्वसामान्य जनता आहे त्या जनतेने दाखवलेलं प्रेम आणि त्यांना माझ्याप्रती जे वाटलेलं विश्वास आहे, त्या विश्वासाच्या जोरावर मी आज इलेक्शन त्यांच्या विरोधात लढत आहे. मला माहित नाही त्या इलेक्शनचा निकाल किंवा काय पुढे काय होईल, पण 100% पूर्ण ताकदीने ते हे जे इलेक्शन आहे, हे निवडणूक जे आहे, मी ते आज लोकांच्या पाठबळावर, लोकांच्या प्रेमाखातीर, लोकांच्या अपेक्षेने, ज्या लोक माझ्यावर विश्वास करून आणि ते जे अपेक्षा ठेवून माझ्यासाठी जे लोक पुढे येत आहेत त्यांच्या विश्वासासाठी मी इलेक्शन लढत आहे आणि मला खात्री आहे की नक्कीच याच्यामधून काहीतरी पॉझिटिव्ह बाहेर दिसेल. सर, अजून एक प्रश्न आहे तुम्हाला. आता तुम्ही जनतेमध्ये जाताय, जर तुम्ही नगरसेवक झाला तर तुमच्या प्रभागामध्ये प्रामुख्याने महिला वर्ग असेल, बेरोजगारी असेल, अनेक प्रश्न आहेत. लाईटचा प्रश्न तुम्ही सांगितलं, ड्रेनेजचा प्रश्न असेल, ते सोडवण्यासाठी नक्की तुम्ही काय करणार? सर्वात प्रथम मी जेव्हा नगरपालिकेच्या इलेक्शनसाठी उमेदवारी मला देण्यात आली राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गटाकडून, त्या प्रामुख्याने जेव्हा त्यांनी मला ही उमेदवारी दिली तेव्हा प्रामुख्याने माझा जो विषय होता तो की लोकांसमोर जे सॉरी एक मिनिट, मला काय प्रश्न होता तो परत एकदा. तुम्हाला जर आपण नगरसेवक म्हणून निवडून आला तर प्रभागामध्ये महिलांचे प्रश्न असतील, बेरोजगारीचा प्रश्न असेल, ड्रेनेज, लाईट वगैरे अनेक असे प्रश्न सोडवण्यासाठी आपण नक्की काय करणार? माझी उमेदवारी जेव्हा त्यांनी म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस जे दौंड शहर आहे त्यांनी जेव्हा मला बोलावणं पाठवलं आणि जेव्हा त्यांनी सांगितलं की मला या भागातली उमेदवारी घ्यायची आहे, तेव्हा मग त्यावेळेस मी म्हणजे मला पण साशंकता होती की या सगळ्या गोष्टींना मी पुढे घेऊन लोकांसमोर जर गेलो आणि लोकांचे प्रश्न मग मी कशा प्रकारे म्हणजे पूर्ण करू शकतो. मग तेव्हा मला शब्द मिळाला अजितदादांकडून, आम्हाला शब्द मिळाला की अजितदादा ह्या पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत, या राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत आणि तसेच ते अर्थमंत्री सुद्धा आहेत, म्हणजे तिजोरीची चावी अजितदादांकडेच आहे. तर ज्यावेळेस मला ही उमेदवारी मिळाली तर मला त्यावेळेस असं जाणवलं की अजितदादांनी जो शब्द सांगितला होता की तुम्ही निधीचं जो आहे कसलीही चिंता करू नका,
तुम्हाला तुम्ही जसं इलेक्शनमध्ये उमेदवारी दिलेली आहे, तुम्ही निवडून या. तुम्हाला तुमच्या भागात, तुमच्या शहरासाठी इतका निधी दिला जाईल की तुम्ही म्हणजे आजपर्यंत जे तुम्ही काम तुमच्या 9 शहरामध्ये नाही झालेली आहेत किंवा तुमच्या प्रभागामध्ये, तुमच्या भागामध्ये, तुमच्या एरियामध्ये जी कामं नाही झालेली, त्या कामाची पूर्ण हमी अजितदादांनी घेतली आणि पाहिजे तितका तो निधी त्यांनी तो देण्याचा वचन आम्हाला दिला. त्या वचनाद्वारेच आम्ही आज हे इलेक्शन घेऊन त्यांच्या त्या विश्वासानेच आम्ही ते आज ही इलेक्शन लढवत आहोत, ज्या अजितदादांनी दिलेल्या शब्दांच्या जोरावर. सर, आपण तुमच्या मातोश्री सुद्या नगरसेविका होत्या. हो. तुमचे भाऊ ते उपनगराध्यक्ष होते. हो. आता गेल्या 5 वर्षामध्ये तुमच्या वहिनी नगरसेविका होत्या. हो, बरोबर. आज ते पूर्ण कुटुंब, तुम्ही एक कुटुंबच आहात, परंतु त्यांचा पूर्ण पाठिंबा तुम्हाला आहे का? माझा जो म्हणजे माझे मोठे बंधू ते दौंड शहराचे माजी उपनगराध्यक्ष होते. त्यानंतर माझी आई सुद्धा दौंड शहरामध्ये नगरसेविका म्हणून होत्या आणि आता जे कार्यकाल संपलेला आहे त्या कार्यकालमध्ये माझ्या मोठ्या वहिनी ज्या आहेत त्या सुद्धा नगरसेविका म्हणून कार्य करून गेल्यात. त्यांनी कार्यकाल पूर्ण केला त्यांचा. आणि हे कार्य म्हणजे आम्ही आता तुम्ही पाहिलं असेल की मोठा बंधू होता, त्याच्यानंतर आई झाली, तेव्हा वहिनी झाली. मग यातूनच तुम्हाला दिसेल की आमच्या फॅमिलीची म्हणा, आमच्या परिवाराची जी एकी आहे, ती एकता आहे, ती एवढी अखंडित आहे, ती एकत्रित आहे. युनिटी आमच्या परिवारामध्ये खूप मोठी आहे. म्हणजे मेन प्राथमिकता आमच्या परिवारामध्ये आहे युनिटी. त्यामुळंच आम्ही पहिलं माझ्या मोठ्या भावाला इलेक्शनमध्ये जिंकून आणलं, त्यानंतर माझ्या आईला, त्यानंतर माझ्या वहिनींना, आणि आता आमचं संपूर्ण कुटुंब जे फिलिप फॅमिली आहे ते पूर्ण ताकद माझ्या या भागामध्ये 10 मध्ये जी उमेदवारी दिलेली आहे त्या भागात त्यांनी पूर्णपणे ताकद लावलेली आहे. आणि आम्ही सगळे भाऊ बंद जे आहेत, आम्ही सर्व परिवार, फिलिप परिवार जो आम्ही सर्व एकत्रित येऊन हे इलेक्शन लढत आहोत. पूर्ण ताकदीने आम्ही हे इलेक्शन लढणार आहोत. मग आज आपल्या समोर ते दिसतच आहे एक चित्र की हळूहळू या रणधुमाळीला म्हणजे जोर चढत आहे, आता वाढत आहे. कुठंतरी अजून जो जोर पाहिजे तो अजून सुरू झालेला नाही, पण कुठंतरी रणधुमाळीला आता सुरुवात झालेली आहे. तर हळूहळू पाहताल तुम्ही की माझा जो परिवार आहे, माझी जी फॅमिली आहे, माझा जो मित्र परिवार आहे, माझे जे मित्र आहेत जवळचे आणि माझ्या संघटनेतील संस्थेतील जे सगळे मित्र आहेत, ते सर्व मिळून ज्या ताकदीने आम्ही हे इलेक्शन लढणार आहोत. आणि समोरचे जो माझा विरोधी आहे त्यांना आम्ही एक तुल्यबळ अशी लढत देणार आहोत. आणि त्यातून आम्ही नक्कीच एक पॉझिटिव्ह गोष्ट बाहेर काढण्याचा प्रयत्न करणार. म्हणजे असं तुम्हाला म्हणायचं का गेल्या 15 वर्ष झाले फिलिप कुटुंब नगरपालिकेमध्ये आता 4थी टर्न फिलिप कुटुंब पुन्हा एकदा नगरसेवक होणार? हा, विश्वास तर तोच आहे. कारण की जनतेने, आमच्या भागातील मतदारांनी, दौंड शहरातील प्रत्येक मतदारांनी तो विश्वास आमच्यावर टाकलेला आहे. आणि त्या विश्वासाला जागूनच आजपर्यंत आम्ही 3 इलेक्शन लढलो. त्या 3 इलेक्शनमध्ये आम्ही विजयी झालो आणि खूप चांगल्या अंतराने आम्ही ते इलेक्शन आम्ही जिंकलेलो आहोत. आणि खूप कामं आम्ही जे सामाजिक कार्य असतील किंवा समाजाचे हिताचे असतील, लोकांच्या हिताचे असतील किंवा गोरगरिबांचे रस्ते, नळ वगैरे ज्या छोट्या समस्या आहेत त्यासाठी भरपूर काम आम्ही या दरम्यान सर्वांचे केलेले आहेत. आणि तसंच तोच प्रयत्न यापुढेही मला विश्वास आहे की माझ्या भागातील 10 मधील जी जनता आहे ते नक्कीच आम्हाला ही जे संधी आहे, 4थी संधी जे तुम्ही सांगितल्याप्रमाणे 3 टर्म झालेले आणि 4था टर्म जो आहे जो फिलिप परिवारासाठी लोक देतील का, तर नक्कीच मला विश्वास आहे की ही लोक नक्कीच आमच्यावर विश्वास दाखवून, आणि आजपर्यंत जो माझ्यावर विश्वास दाखवलेला, आमच्या परिवारावर दाखवलेला, तसेच तोच विश्वास हे या भागातील लोक माझ्यावर दाखवतील हीच अपेक्षा करतो. आणि त्यांच्यासाठी काम करण्याची ती सुवर्ण संधी मला ते देतील अशीच मी आशा बाळगतो त्यांच्याकडून. शेवटचा प्रश्न आपल्याला, मतदाराला आपण काय आवाहन करा? सर्वसाधारण